थंड हवा आहे, म्हणजे इट इज अन मिनी महाबळेश्वर. म्हणजे तो फील तुम्हाला इथे सडावाघापूरमध्ये येईल. पाटण तालुक्यामध्ये हे सडावाघापूर नावाचं लोकेशन आहे. घरं आहेत वेगवेगळ्या प्रकारची. अशा प्रकारची घरं बांधण्याचं कारण की इथे भरपूर पाऊस असतो, पावसाळ्यामध्ये प्रचंड पाऊस असतो आणि म्हणून अशा कौलारू टाईपची घरं इकडे वरती तुम्हाला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, खंडोबाईच्या मंदिरामध्ये आपण आता सध्या आलेलो आहोत. खंडोबाई देवीच्या मंदिरामध्ये अतिशय सुंदर मंदिर आहे आणि सडावाघापूर मार्गे तुम्ही जेव्हा इकडच्या बाजूला येतात, पाटणच्या बाजूला, तर तिथेच हे खंडोबाई देवीचं मंदिर तुम्हाला बघायला मिळेल. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण आलेलो आहोत सडावाघापूरमध्ये. मुळामध्ये आजचा दिवस हा खरं तर भाऊबीजचा आहे आणि गीतांजलीला पाटणला मावशीला भाऊबीज करायचं असल्यामुळे आम्ही दोघेही बाईकवरून आलेलो आहोत मावशीला, म्हणजे सगळं सामान घेऊनच, आणि तिथूनच 2 दिवस थांबून आम्ही पुढचा प्रवास करून मुंबईला जाणार आहोत. तर सडावाघापूरमध्ये तुम्ही आलेलो आहे आणि इतकं भारी वाटतंय, इतकी थंड हवा आहे, म्हणजे इट इज अन मिनी महाबळेश्वर. म्हणजे तो फील तुम्हाला इथे सडावाघापूरमध्ये येईल. पाटण तालुक्यामध्ये हे सडावाघापूर नावाचं लोकेशन आहे. असा एक प्लॅटो आहे की जो डोंगराळ भागामध्ये पूर्णपणे असा आडवा एक सलग, म्हणजे तारण्याच्या साईडला जो जातो तिकडचा एक कोपरा आणि पाटणला जातो तिकडचा एक कोपरा, अशा दोन्ही कोपऱ्यापर्यंत असा समान फ्लॅट असा भाग आहे आणि सर्वात जास्त पवनचक्क्या तुम्हाला इथे पाहायला मिळते. आता आम्ही इतक्या पवनचक्क्यांच्या जवळ आलोय. हे बघा, ही आहे त्या पवनचक्क्यांची पाथर. हा जो तुम्हाला डोअर दिसतोय ना, तर या डोअर मधून आतमधून वरती पायऱ्या असतात जायला. तर आम्ही लहानपणी असताना, केळवडीत असताना, लहानपणी जेव्हा आम्ही केळवडीला जायचो तेव्हा गुरामध्ये जाताना आम्ही मावशीची गुरं घेऊन जायचो. तेव्हा गुरामध्ये जाताना मी एकदा त्या ठिकाणी गेलो होतो, म्हणजे एक वॉचमॅन होते, त्यांनी आम्हाला वरती सोडलेलं होतं. तर तो एक अनुभव लहानपणीचा आहे. तुम्ही बघू शकता इथे सुद्धा काही फुलं आलेले, जशी कासपठारावरती फुलं येतात ना, अगदी तशीच फुलं इथे देखील आलेले आहेत. म्हणजे अशी बघा, ही सगळी फुलं भरलेली आहेत. हे पांढरी फुलं पण आहेत इथे. ही निसर्गाची किमया इथेच आहे पण दिसत नाही असं म्हणतो ना, तसातला प्रकार आहे आपला. एवढी छान फुलं आलेले, हे भरलेलं आहे सगळं फुलांनी. तर डेफिनेटली खूप छान वाटतंय. गीतांजली सुद्धा माझ्या सोबत आहे. गीतांजली, कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय आम्हाला सुद्धा, भारी वाटतंय. आणि इकडे बघा किती साऱ्या पवनचक्क्या आहेत. हे बघा कितीतरी पवनचक्क्या, कितीतरी भरपूर साऱ्या पवनचक्क्या.
मुळात जेव्हा जेव्हा आम्ही सडावाघापूर मार्गी येण्याचा संबंध येतो, म्हणजे पाटणला कचेरीमध्ये असेल किंवा कोणत्याही कामानिमित्त असेल, तर हा सडावाघापूर मार्गे एक रोड आहे आणि दुसरा आहे जळव मार्गे. तर आम्ही आता खंडोळीला जायचं होतं, देवीच्या पाया पडायचं होतं, म्हणून आम्ही सडावाघापूर मार्गे आलेलो आहोत. तर सडावाघापूर मार्गे पाटण, सडावाघापूर पाटण अशी एक एस टी सुद्धा असते आणि त्या एस टीच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही सडावाघापूरला येऊ शकता. तर आम्ही खूप वेळा एस टीतून हा प्रवास केलेला आहे, म्हणजे सडावाघापूरचा, आणि खरंच खूप छान वाटतं या आणि जनरली पावसामध्ये येताना तर इतकं छान वाटतं, एवढा भारी पाऊस पडत असतो आणि आजूबाजूला इतकं धुक्यांमधून ती एस टी चाललेली असते. खरंच ऑसम असतं पूर्णपणे आणि खूप छान वाटतं की आज इकडे आलोय. आणि इथे फुलं पण खूप छान आहे. आता हे वेगळ्या प्रकारचं फुलं आहे, आय थिंक. बघा, मग अशी आपण जी बघितलं ती वेगळ्या प्रकारची फुलं होती, ही वेगळ्या प्रकारची फुलं आहेत. जे तुम्हाला काचच्या प्लॅटोवरती पाहायला तुम्हाला इथे देखील पाहायला मिळतील. थोड्याफार प्रमाणात असतील, पण जे काचला फुलं बघायला मिळणार तशीच फुलं तुम्हाला इथे बघायला मिळतील. आणि हा सडावाघापूरच्या पुढे गेल्यानंतर मग घाट उतरून आम्ही काय करणार, खाली निघणार आहे. तर फायनली मित्रांनो, सडावाघापूरच्या रोडला जो आपण चाललेलो आहोत, तर त्याच ठिकाणी तुम्हाला एक तलाव देखील पाहायला मिळेल. म्हणजे एवढ्या उंचीवरती हा तलाव आहे आणि पलीकडच्या बाजूला गेलात तर साधारणतः उलटा धबधबा बघायला मिळेल. पण आता सध्या पाणी नसल्यामुळे किंवा पाऊस नसल्यामुळे त्याचे उलटा धबधबा मिळेलच याची शक्यता नाहीये. पण तुम्हाला मी तो तलाव दाखवतो. हा बघा, एवढ्या उंचावरती सुद्धा इथे पाणी आहे छान प्रकारचा. तो एक पक्षी बसलाय, पक्षी खूप लांब आहे आणि तिथे तो बसलाय, म्हणून एक्झॅक्टली सांगता येणार. पण इतका सुंदर नयनरम्य तलाव आहे आणि ह्या सगळ्या पवनचक्क्या आहेत, बघेल तिकडे पवनचक्क्या आहेत. आणि जर इकडे पाहिलं तुम्ही तर ही घरं आहेत वेगवेगळ्या प्रकारची. अशा प्रकारची घरं बांधण्याचं कारण की इथे भरपूर पाऊस असतो, पावसाळ्यामध्ये प्रचंड पाऊस असतो आणि म्हणून अशा कौलारू टाईपची घरं इकडे वरती तुम्हाला पाहायला मिळतील. तर आता आपण जाऊया खंडोळीच्या मंदिरात, पाया पडूया आणि त्यानंतर आपण खाली मावशीमध्ये जाऊया. तर फायनली मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत खंडोळी देवीच्या मंदिरामध्ये आणि आता तो मंदिराकडे आपण निघालोय. तुम्हाला मी दाखवतो खंडोळी मंदिर. तर हे खंडोळी मंदिराचं गेट बनवलेलं आहे, सुंदर बनवलं. पूर्वी हे नव्हतं, मला वाटतं आत्ताच साधारणतः बनवलेलं असेल. तर आपण इथेच बूट वगैरे काढून ठेवू आणि डायरेक्टली मंदिरामध्ये जाऊया. तर हा घंटा आहे, एवढा मोठा घंटा. अच्छा, तर वाजवला घंटा आपण. वाव, किती सुंदर मंदिर आहे खंडोळी देवी मंदिर. या बाजूला पण मंदिर आहेत, हे पण छोटीफार मंदिर आहेत. तर मित्रांनो, खंडोळीच्या मंदिरामध्ये आपण आता सध्या आलेलो आहोत. खंडोळी देवीच्या मंदिरामध्ये अतिशय सुंदर मंदिर आहे आणि सडावाघापूर मार्गे तुम्ही जेव्हा इकडच्या बाजूला येता, पाटणच्या बाजूला, तर तिथेच
हे खंडोबाई देवीचं मंदिर तुम्हाला बघायला मिळेल. मावशीच्या ग्रामदैवतांपैकी एक खंडोबाई देवी आहे आणि त्या देवीला आपण दरवर्षी येतो. त्याचप्रमाणे यावर्षी देखील आपण आलेलो आहोत. पाया पडून आपण जाऊ. ज्या ज्या वेळेला आपण गावाला येतो त्या त्या वेळेला पाया पडून जातो. इकडे खंडोबाई देवीची आरती लावलेली आहे. आरती खंडोबाई देवीची आरती आहे. तर एकंदरीत आपण खंडोबाई देवीचं दर्शन घेतलेलं आहे. आता आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो. आजूबाजूला कोणकोणती देवस्थान आहेत खंडोबाई मंदिराच्या परिसरात ती आपण बघूया. जे समोर तुम्ही बघताय हे आहे सोमजाई देवीचं मंदिर. इथेच समोरच आहे सोमजाई देवीचं मंदिर. इथे बाहेर सुद्धा मूर्ती आहे आणि सोमजाई देवीचं मंदिर आतमध्ये आहे आणि इथेही सोमजाई देवीची मूर्ती. जर तुम्ही आलात तर हे आहे नाईकबाचं ठाणं. तर नाईकबाची छोटीशी सुंदर मूर्ती इथे देखील आहे. म्हणजे मेन नाईकबा जो आहे त्याची मिनी मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळेल. तुम्ही ते येऊन दर्शन घेऊ शकता नाईकबाचं. परत इकडे जे बघताय त्याची सुंदर दीप बघा पाहायला मिळेल. मंदिराच्या परिसरात सुंदर दीप. आणि या बाजूला एक देवस्थान आहे. बघूया. मला वाटतं शंकराचं आहे कारण नंदी दिसतोय. नंदी असल्यामुळे ते मे बी शंकराचं असू शकतं. नंदीच्या डोक्यावरती झेंडूचं फूल ठेवलेलं आहे. इथे शंकराचं मंदिर आहे. शंकराची पिंड आहे. तर एकंदरीत जर तुम्ही मागच्या बाजूला आलात मंदिराच्या तर इतका ऑसम व्ह्यू आहे. म्हणजे अख्खं पाटण तुम्हाला इथून खाली दिसेल. आणि खंडोबाई देवीची यात्रा ही फार पाटणमध्ये प्रसिद्ध यात्रा आहे. खूप मोठ्या प्रमाणात खंडोबाई देवीच्या यात्रेला लोक येतात. गीतांजली पण आहे सोबत. आम्ही एक प्रदक्षिणा मारतोय बाजूने आणि मग त्यानंतर आपण खंडोबाई देवीच्या बॅक साईडला येऊया आणि बघूया तिकडचा परिसर कसा आहे. सुंदर आहे काय. तर मंदिराचे एक प्रदर्शन आपण मारलेले आहे आणि वारा एवढं खतरनाक आहे काय सांगायचं. तर मंदिराच्या मागच्या बाजूला जेव्हा तुम्ही याल तेव्हा इथे या स्पॉटवरून तुम्हाला पाटण दिसेल. इथून खूप सुंदर परिसर आहे हा बघा. आणि आता हा जो रस्ता गेलाय हा खाली इथं मंदिराच्या इथून खाली गेलेला आहे. हा इथून असं खाली करत 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 आम्ही इकडे पाटणमध्ये मावशीमध्ये जाणार. ही मावशी आहे पलीकडे तिकडे पाटण आणि ती जी नदी दिसते तुम्हाला ती कोयना नदी. कोयना धरण जे आपण म्हणतो ना ते तिकडे पाठीमागे फार लांब आहे आतमध्ये. आणि ती नदीचं पात्र अगदी इकडे कृष्णेला जाऊन मिळतं पुढे जाऊन. तर अशा एका सुंदर ठिकाणी आपण व्हिजिटिंग स्पॉट केलेला आहे. तो मधला पत्ता